Hello friends, today the experiment number 4, preparation of corrosive medium. Corrosive medium. First we have to understand the concept corrosion. This is the corrosion. Corrosion, the definition of corrosion is decaying of metal due to action of surrounding medium. बघा, करोजन म्हणजे गंजणे, रस्ट. लोखंड बघा गंजलेलं असतं. रस्टिंग ऑफ आयर्न म्हणजे डिकेइंग ऑफ मेटल. एखाद्या मेटलचा सरफेसवर सराउंडिंग मीडियमचं जेव्हा ॲक्शन होते त्यावेळेस त्याला गंज लागतो. दॅट इज कॉल्ड ॲज डिस्ट्रक्शन ऑफ मेटल सरफेस अँड दॅट इज कॉल्ड ॲज करोजन. करोजन इज टू टाईप्स. करोजन बेसिकली टू टाईप्स असतं. एक ड्राय करोजन आणि एक वेट करोजन. ड्राय करोजन इज ड्यू टू गॅसेस, ॲटमॉस्फेरिक गॅसेस. ॲटमॉस्फेरिक गॅसेसच्या मेटल सरफेसवर जेव्हा ॲक्शन होते तेव्हा ड्राय करोजन होतो. तेव्हा त्या मेटल सरफेसला गंज लागतो आणि त्याच्यामुळे मेटल्स आणि कुठलेही मेटलचे आर्टिकल्स असतील हे खराब होतात. वेट करोजन, फॉर एक्झाम्पल, द करोजन टेक्स प्लेस ड्यू टू लिक्विड मीडियम. जेव्हा एखादा मेटल जेव्हा लिक्विड मीडियमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळेस वेट करोजन होतो. फॉर एक्झाम्पल, समुद्रात शिप असतं, जहाजातलं पाण्याचं समुद्रातला शिपचं जे बॉटम असतो तो मेटलचा बनलेला असतो. जेव्हा मेटल त्या समुद्रातल्या पाण्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळेस वेट करोजन होतं. असे अनेक एक्झाम्पल आहे. सो वेन एनी मेटल contact on liquid medium and corrosion takes place, that is called as wet corrosion. In this practical, so corrosion factor, there are the various acids, bases, neutral compound, there are the वेगवेगळे त्याचे इफेक्ट ते करोजनचे आपल्याला बघायला मिळतील. सो एनी मेटल जेव्हा ॲसिडिक मीडियम बरोबर कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळेस रेट ऑफ करोजन इज व्हेरी फास्ट. जेव्हा ॲसिडिक मीडियम बरोबर येतो कॉन्टॅक्टमध्ये त्यावेळेस करोजनचा रेट हा फास्ट असतो ॲज कम्पेअर्ड टू बेस, ॲज कम्पेअर्ड टू न्यूट्रल. सो रेट ऑफ करोजन इन ॲसिडिक मीडियम इज व्हेरी फास्ट. रेट ऑफ करोजन इज इन बेस ऑल्सो टेक्स प्लेस. बेसमध्ये सुद्धा होतो पण सगळ्यात जास्त करोजन हे ॲसिडिक मीडियममध्ये होतो, त्याच्यानंतर बेस आणि मग न्यूट्रलमध्ये कमी असतं. मग आज आपल्याला वेगवेगळे मेटलचे करोजिव्ह मीडियम्स आपल्याला तयार करायचे आहेत. आपल्या एक्सपेरिमेंटचं टायटलच आहे प्रिपरेशन ऑफ करोजिव्ह मीडियम. मग वेगवेगळे आपल्याला ॲसिड घ्यायचे आहेत. ॲसिड लाईक HCl, H2SO4, नायट्रिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड. मग आज आपल्याला हे चारही सोल्युशनचं करोजिव्ह मीडियम आपल्याला बनवायचे आहेत. एक HCl असेल, H2SO4 असेल, नायट्रिक ॲसिड असेल, ॲसिटिक ॲसिड असेल. मग आपल्याला तो एक चार्ट पूर्ण करायचा आहे. मग एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला N1V1 इक्वल टू N2V2. N1V1 इक्वल टू अवेलेबल ॲसिड, N2V2 इज फॉर द required acid. N1 is the normality of available acid, V1 is the volume of available acid, N2 is the required normality of required acid, V2 is the volume of required acid. मग आपल्याला अगोदर चार्ट करायचं आहे. पहिला आता मी फर्स्ट ॲसिड घेणार आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड. हायड्रोक्लोरिक ॲसिड आपल्याला अवेलेबल आहे 1 नॉर्मल. आता 1 नॉर्मल ॲसिड अवेलेबल असल्यावर 1 नॉर्मल ॲसिड इज प्रिपेअर्ड बाय स्टँडर्ड 89 ml इन 1 लिटर सॉल्वंट. 1 लिटर सॉल्वंटमध्ये म्हणजे वॉटरमध्ये, स्टँडर्ड सॉल्वंट वॉटर, HCl 1 नॉर्मल इज इक्वल टू 89 ml HCl लागेल एका लिटरसाठी. आपल्याला 1 नॉर्मल हे दिलेलं आहे. आता आपल्याला बनवायचे 2 नॉर्मल. 2 नॉर्मल बनवण्यासाठी म्हणजे 89चे आपल्याला डबल करावं लागेल. 178 ml HCl इज रिक्वायर्ड फॉर इन 1 लिटर. म्हणजे दोघांचा व्हॉल्यूम 1 लिटर झाला पाहिजे. म्हणजे 178 ml HCl आणि रिमेनिंग वॉटर अँड मेंटेन अ व्हॉल्यूम 1 लिटर. म्हणजे मला 2 नॉर्मल HCl
बनवायचे, 2 नॉर्मल HCl बनवायचे, तर मला व्हॉल्यूम ऑफ ॲसिड मला लागेल 178, हे 178 लागेल, आणि व्हॉल्यूम ऑफ वॉटर मला लागेल 822. अशा पद्धतीने एक करोजिव्ह मीडियम मी 2 नॉर्मल HClचं बनवलं आहे. मला 2 नॉर्मल HCl बनवण्यासाठी व्हॉल्यूम ऑफ HCl लागेल 178 ml आणि व्हॉल्यूम ऑफ वॉटर लागेल 822, 822, म्हणजे दोघांचा व्हॉल्यूम 1 लिटर बनेल. तसंच आता आपल्याला दुसरं ॲसिड घ्यायचं आहे, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. H2SO4चं 1 नॉर्मल बनवण्यासाठी आपल्याला लागतो 28 ml इन 1 लिटर. 28 ml इन 1 लिटर म्हणजे 28 ml आपल्याला लागणार आहे H2SO4. आणि आता आपल्याला बनवायचं आहे 0.5 नॉर्मल, म्हणजे याच्या हाफ नॉर्मॅलिटीचं बनवायचं आहे, म्हणजे 28 mlच्या पण आपल्याला हाफ घ्यावं लागेल, म्हणजे 14 ml इन 1 लिटर. 14 ml इन 1 लिटर म्हणजे आपल्याला तो चार्टमध्ये दिलेलं होतं 1 नॉर्मल H2SO4, मला बनवायचं आहे 0.5 नॉर्मल. व्हॉल्यूम ऑफ ॲसिड लागलं मला 14 ml आणि व्हॉल्यूम ऑफ वॉटर लागेल मला 986 ml. हे ml मला लागेल, दोघांचा व्हॉल्यूम हा 1000 होईल. म्हणजे अशा पद्धतीने मी जेव्हा H2SO4 0.5 नॉर्मलचं मी जेव्हा बनवेल तेव्हा मला व्हॉल्यूम लागतो 14 ml आणि व्हॉल्यूम ऑफ वॉटर लागेल 986. पुढचं करोजिव्ह मीडियम नायट्रिक ॲसिड HNO3, याला नायट्रिक ॲसिड असं म्हणतात. नायट्रिक ॲसिड 1 नॉर्मल स्टँडर्ड, नायट्रिक ॲसिड 1 नॉर्मल आपल्याला बनवायचं असेल तर 63 ml इन 1 लिटर. हे स्टँडर्ड इक्वेशन आहे. 63 ml एका लिटरसाठी नायट्रिक ॲसिड लागतोय. मग मला जर आता 4 नॉर्मल बनवायचे, 4 नॉर्मल बनवायचे म्हणजे 63 × 4 म्हणजे 63च्या 4 पटीने वाढवायचे, म्हणजे आपल्याला लागेल 252 ml इन 1 लिटर. म्हणजे नायट्रिक ॲसिड मला जर बनवायचं असेल तर 4 नॉर्मल बनवण्यासाठी मला 252 ml एका लिटरसाठी लागेल. जर मला हा चार्ट इथं कंप्लीट करायचा आहे, 1 नॉर्मल दिलेलं आहे, 4 नॉर्मल नायट्रिक ॲसिड मी बनवतोय, मला याच्यामध्ये 252 ml नायट्रिक ॲसिड लागलेलं आहे आणि रिमेनिंग वॉटर मला लागतं आहे 748 आणि दोघांचा व्हॉल्यूम हा 1000 ml हा होतो. पुढचं करोजिव्ह मीडियम आहे ॲसिटिक ॲसिड, त्याचा फॉर्म्युला आहे CH3COOH. त्याचं स्टँडर्ड इक्वेशन 1 नॉर्मल इक्वल टू 62 ml इन 1 लिटर. 62 ml इन 1 लिटर. मला आता बनवायचं आहे 5 नॉर्मल, म्हणजे मला याचं 5 पटीने जास्त कॉन्सन्ट्रेशन बनवायचे, म्हणजे 62 × 5 मला लागेल 310 ml इन 1 लिटर. म्हणजे ॲसिटिक ॲसिड मला 5 पटीने बनवण्यासाठी 310 ml इन 1 लिटर. म्हणजे मला 1 नॉर्मल दिलेलं होतं ॲसिटिक ॲसिड, मला बनवायचं आहे 5 नॉर्मल, मला लागतं आहे 310 ml ॲसिटिक ॲसिड अँड रिमेनिंग व्हॉल्यूम मला लागेल 690. आणि अशा पद्धतीने हा 1 लिटर व्हॉल्यूम झालेला आहे. मग असे वेगवेगळे करोजिव्ह मीडियम आपण बनवलेले आहेत. 1 नॉर्मल HCl करोजिव्ह मीडियम आहे, त्याच्यावरून आपण 2 नॉर्मल बनवलं. H2SO4 1 नॉर्मल दिलेलं होतं, त्याच्यावरून आपण 0.5 नॉर्मल बनवलं. नायट्रिक ॲसिड 1 नॉर्मल दिलेलं होतं, आता आपण 4 नॉर्मल बनवतोय. ॲसिटिक ॲसिड 1 नॉर्मल अवेलेबल होतं, त्याच्यावरून आपण 5 नॉर्मल आपण बनवलेले. आणि याच्यासाठी आपण फॉर्म्युला घेतलेला होता N1V1 अवेलेबल ॲसिड, N2V2 होता रिक्वायर्ड ॲसिड. तसंच ह्या फॉर्म्युल्यावरून आपण अजून एक न्यूमेरिकलसुद्धा आपण घेऊ शकतो. न्यूमेरिकल एक क्वेश्चन दिलेला आहे, प्रिपेअर 250 ml ऑफ 5 नॉर्मल HCl फ्रॉम गिवन 12 नॉर्मल HCl. फ्रॉम द गिवन 12 नॉर्मल HCl. वी नो दॅट आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला अवेलेबल ॲसिड इक्वल टू रिक्वायर्ड ॲसिड.
अवेलेबल ॲसिड इक्वल टू रिक्वायर्ड ॲसिड. अवेलेबल ॲसिडचा फॉर्म्युला N1V1 इक्वल टू N2V2. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. गिवन म्हणजे अवेलेबल ॲसिड, नॉर्मॅलिटी दिलेली आहे 12 नॉर्मल, व्हॉल्यूम दिलेला नाही तो काढायचा आहे V1. नॉर्मॅलिटी N2 रिक्वायर्ड जे बनवायचं आहे त्याची नॉर्मॅलिटी दिलेली आहे आपल्याला 5 नॉर्मल आणि व्हॉल्यूम दिलेला आहे 250 ml. मग अशा पद्धतीने आपण व्हॉल्यूम काढू शकतो. V1 इक्वल टू 5 इंटू 250 डिवाइड बाय 12. V1 व्हॉल्यूम तुमचा येईल 104.16. अशा पद्धतीने गिवन 12 नॉर्मल HClचा व्हॉल्यूम आपल्याला लागेल 104.16. अशा पद्धतीने जेव्हा डिप्लोमा इंजिनियर्स असे वेगवेगळे करोजिव्ह मीडियमचा जेव्हा स्टडी करतात, करोजनचा अभ्यास करतात याच्यावरून, कारण करोजन इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मेटल वेगवेगळ्या ॲसिडिक मीडियमच्या संपर्कामध्ये येतात त्यावेळेस करोजन होतं. करोजन झाल्यामुळे इंडस्ट्रीला आणि कंट्रीला खूप मोठा लॉस होतो. नंबर ऑफ इकॉनॉमी किंवा जो आपला खर्च आहे तो खूप जास्त प्रमाणात वेस्ट होतो. म्हणून करोजन वेगवेगळ्या ज्या मीडियममध्ये जास्त डिकेइंग होतं ते प्रिव्हेन्शन केलं पाहिजे आणि करोजन हे कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे इंडस्ट्रीचं प्रोडक्शन वाढतं, इंडस्ट्रीचा खर्च कमी होतो. त्याच्यामुळे हे प्रॅक्टिकल खूप खूप महत्त्वाचं आहे की करोजिव्ह मीडियम कोणकोणते असतात, किती नॉर्मलला बनतात, कोणत्या ॲसिडिक मीडियम सगळ्यात जास्त करोजिव्ह आहे आणि ते प्रोटेक्टिव्ह कसं बनेल याचा आपल्याला ह्या प्रॅक्टिकलने आपल्याला पूर्ण तो स्टडी केला जातो. त्याच्यामुळे डिप्लोमा इंजिनियरच्या स्टुडंटसाठी हे प्रॅक्टिकल अतिशय महत्त्वाचं आहे. आय होप सो यू हॅव टू अंडरस्टँड व्हेरी वेल. थँक्यू व्हेरी मच.